ह्या घरात तर उठलं तेव्हापासून काम तर संध्याकाळ होईपर्यंत कामच काम. किती काम करू मी. मला असं वाटते का एखाद्या दिवशी काम करून करून एखाद्या दिवशी मरूनच जाईन मी. मरून झाले आणि जर मी मेली ना तर येईल कोणालाच पश्चाताप नाही होणार म्हटलं. पश्चाताप व्हासाठी इकडे काम तिकडे काम. याच्यापेक्षा तर मी माझ्या सासरीच बरी होती. कमीत कमी तिथं माझी सासू मै ननद करून तरी घे. आणि इथं तर सून होती ती चालली गेली. नाही आई तर बसलीच राहते, उठतही नाही आता. जेव्हापासून राधिका वहिनी वेगळी राहायला गेली तेव्हापासून तर आई एका जागीच बसली राहते. काहीच करू नाही लागत मला. माझ्या नवऱ्याने इतक्या दिवसापासून मला एक फोनही नाही केला, काही नाही केला. आणि पहिले तर मोठा करून राहिला होता माझ्या नवऱ्या, फोनवर फोन फोनवर फोन. आणि आता किती दिवस झाले एक फोन नाही ना काही नाही, काहीच नाही. आता करू तरी कसं. रश्मी पाणी आण बरं प्याला भरून. आणि यायचं हे चालूच राहते, चहा दे पाणी दे. कधी मला एक मिनिट बसूही नाही देत. हे आण ते आण. बस असं वाटून राहिलं यायले का मी मोलकरणीपेक्षाही निपट्टर आहे काय. काहीच माझी व्हॅल्यूच नाही आहे घरात. व्हॅल्यू राहिले. रश्मी झालंच नाही काय तुझं अन्न पाणी आणि चाय घेऊन ये सोबत. पहा आता, पहिले तर म्हणे का पाणीच आण म्हणे आणि आता चहा मागून राहिले. येले नाही प्याचा राहते ना तरी 50 वेळा चहा करायला लावून राहिले मला. आणि काही म्हटलं का मार खाता होते. काय करू आता मी आणि कोणाला सांगू. आणि राधिका वहिनी एवढं मोठं काम एकटीच करे, कशी करे बिचारी आणि काय माहीत. आणि त्याच्यात मी अजून तिला त्रास द्यासाठी. बरोबर आहे ना, जसं केलं आता तसं मी भुगतून राहिली. जर म्या तिच्या याच्यात एवढं केलं नसतं ना तर देवाने मला ह्या शिक्षा नसती दिली, शिक्षा द्याले. आता काय करू पण. आता स्वतःच्या पायावर खोटा आपटला सांगू तरी कोणाले. आणि ना माझ्या नवऱ्याचा फोन आहे ना माझ्या सासूचा फोन आहे. महिना दे लावे कधी कधी मधात, ते नाही लावून राहिली. आता करू तरी कसं. आणि एवढं काम काही माझ्याकडून होत नाही. आणि नाही तरी कशी म्हणू आणि कसंच करू. माझं तर डोकं काही काम नाही करून राहिलं. ते सगळं जाऊ दे, पण आता पहिले चहा करून घेऊन जातो. नाही तर माझे बाबा अजून कात होते मायावर, जोरानं ओरडते. पहिले घेऊन जातो चहा, तेले चहा देतो आणि मग काय आहे तो विचार करतो. माय बहीण हे पोट्टीले किती वेळचं सांगितलं चहा आण म्हणून, पण हे पोट्टी काही लवकर आणत नाही. आणण्यासाठी पिऊन की म्हणा चहा पिऊन घ्याले. किती वेळचा म्हणून राहिलो एक कामाची नाही आहे पोरकी. आता काही पेत नाही मी चहा. पिऊन की म्हणा नाही तर फेकून दे म्हणा. अरे बाबा चालले गेले. मला म्हणे चहा कर म्हणे. आता चहा शिजायला टाईम नाही लागत काय. आता जसं तोंडातून निघालं तसंच काय चहा येऊन जाते काय हातात. माझे बाबा असे कोण करून राहिले माझ्यासोबत. काहीच नाही ऐकून राहिले, काहीच नाही करून राहिले. नुसतं कटर करते माझ्या मागं, नुसतं गोष्टी ऐकवते मला. माझे बाबा असे कोण करून राहिले मला. आता तो एवढा मोठा चहा ठेवला तर तो कोणाला देऊ मी. फेकून देऊ काय. नुसतं मला इकडचं तिकडं करायला लावून राहिले. हे इकडचं तिकडे करायले आणि मी काहीच कदर नाही. ते बोलून जाते. आई चुपचुप राहून राहिली, काही नाही बोलून राहिली. कसं करू मी आता. मला तर असं वाटते का या घरात एक सेकंड माझ्यासाठी एवढं भारी होऊन राहिला का बस रे बस. असं वाटते का कुठं निघून जाव काय, का कुठं जीव द्यायला चाललं जाव. काही समजून नाही राहिलं. कोणी बोलायला नाही, कोणी चालले नाही, फोन नाही, काही नाही. कसंच करू मी. त्या केला वाटते आता कामाले. वाजले ना 10, निघाला असेल त्याच्या ऑफिसवर. आणि आता सुनवाई एकटीच असेल एवढ्या मोठ्या घरात. आणि काय करणार आहे आता ते. आता तिला एकटं राहा लागून राहिलं ना. आणि राहण्याची वेळ तिच्यावर माझ्या पोरीनं आणि माझ्या बायकोनंच आणली. काय करणार आहे आता. ते नाही सुधरून राहिले तर काय आपण काय तिच्या जीवाभोवती आणता काय सुनेच्या. पण जाऊ दे, जे काही असो सुखात आहे ना. ते तिकडे सुखात आहे आणि हे इकडे सुखात आहे. काही टेन्शन नाही घ्यायला लागत. आपल्याला आपले लेकरं चांगले दिसले तेच बरं. पण जातो म्हटलं आता. राधिकाच्या हातची चहाची आठवण येऊन राहिली. चहा घ्या पेतो जातो अंदर. पण कसं जाऊ आता एकटी असन. सुनवायरी चांगलं नाही वाटत. आवाज देऊन पाहतो. असं आवाज दे तर चालला जाईल, नाही तर मग राहिलं. राधिका. अरे मामाजी या ना बाहेरूनच आवाज देता का. या ना अंदर या ना. हो. मामाजी बसा तुम्ही, मी चहा आणते तुमच्यासाठी, बसा. पहा माझ्या सुनेनं किती मस्त घर केलं. मी जेव्हा हे घर पाहायसाठी आलो होतो त्याच्यासाठी तर किती घाण होती इथं. सारी धूळ होती. पहा पोरीनं किती चकचक करून दिलं. आणि मस्त उश्या लावून दिल्या सोफ्यावर. किती मस्त वाटून राहिलं आता हे घर. आता आलं घर पण. घर चांगलं आहे, लहान आहे पण चांगलं आहे, व्यवस्थित आहे. घ्या मामाची चहा घ्या. अरे आताच तर बसलो तुम्ही येऊन. इतक्या लवकर चहा इतक्या लवकर केला कसा काय. मामाजी ऑफिसला गेले ना तेव्हा केला होता चहा. आताच गेले ते 5-10 मिनिट होऊन राहिले तर तेव्हाच केला होता चहा. आता त्याच्यातला होता तर तोच आणला गरम करून. असं आण मग.
मी काय म्हणतो राधिका, घरात गिरात कसं काय चालू आहे? चांगलं चालू आहे ना. अरे बेटा, मी म्हणून राहिलो का काही पैसे गिसे लागते काय? किराणा आणला काय त्यानं घरात? हा, मामाजी ते म्हणून राहिले होते का पुढच्या महिन्यात भरू म्हणे किराणा म्हणे. सध्या म्हणे असंच आणून घेऊ म्हणे. सध्या आता नवीन नवीन आहे ना इथं, आणि सगळं काही आणणं नाही झालं म्हणून. राधिका, एवढं काय लय करावं लागते? हा, मी काही दुसरा होय काय? आणि अशी गोष्ट राहिली तर मला सांगितलं कोण नाही? हा, मी भरून दिला असता किराणा. आता काय तुम्ही काय नेहमीसाठी थोडी ना राहणार आहे वेगळे? आता थोडे दिवस तेव्हापर्यंत करून घेऊ ना आपण, कसंही ॲडजस्ट करून घेऊ. काही एवढं टेन्शन नको घेऊ म्हणा. त्याला म्हणा मी देतो, कोणाच्या हातानं पाठवतो संध्याकाळी. नाही तर जाऊ दे, मी पाठवलं तर अजून त्या सासू गिसूले दिसून जाईल. असं करतो, मी पैसे देऊन देतो तुले, आणि तू त्याच्या हातानं बोलून घेजो. नाही हो मामाजी, कशाला देता पैसे गिसे? होऊन राहिले ना, चालून राहिलं तेवढ्यातच. पाहू ना मग पुढच्या महिन्यात. जास्त मोठे झाले वाटते तुम्ही दोघंही, नवरा बायको आहे ना, तुम्हाला काही चालून नाही राहिलं आता माझ्या हातचं. नाही हो मामाजी, अशी काही गोष्ट नाही आहे. बरं, देऊन देतो तुम्हाला जे द्यायचे आहे ते. पहा आता माझ्या सासरीनं हे खोली करून दिली भाड्यानं, त्याचे पैसेही दिले, आणि आता घर खर्चाला घेणं चांगलं वाटते काय? आता तेले पिऊचीले एवढे काही पैसे भेटत नाही, आणि भेटतेही तर त्याचा खर्च राहते, त्याचा गाडीचा, त्याचा मोबाईलचा, सगळ्या किस्ता आहे त्याच्या भराच्या. आणि आता घरासाठी काही एवढे पैसे निघते काय? पण मला सवय आहे कमीत पैशात घर चालवायची. मी केलं असतं कसंही. थोड्या दिवसाची गोष्ट, ह्या महिना भरला का मग पुढच्या महिन्यात करतो म्हणे, ताजोड लावतो म्हणे. पण आता सासऱ्याच्या इकडून पैसे घेणं चांगले वाटते काय? काय म्हणून लोक वेगळे राहून राहिले म्हणून, सासरा इकडचंही घर चालवते म्हणून, तिकडचंही घर चालवते म्हणून, असे म्हणून. पण काय करू आता नाही घेतले तर मग मामाजीले वाईट वाटन, म्हणून घेऊन नाही राहिले म्हणून. अशी गोष्ट आहे. मामाजी, घरी सगळे कसे आहे? आई, रश्मीताई सगळे चांगले आहे? हो बाई, त्याला काय होणार आहे? मस्त खाऊन राहिल्या आणि झोपून राहिल्या. कोणतं काम आहे त्याला? चांगले आहे, सगळे चांगले आहे, काही टेन्शन नका घेऊ तिकडचं. मामाजी, मी काय म्हणतो, तुम्ही चहा प्या. मी नाही का मस्त गरम गरम पोया टाकतो, जेवणही करून घ्या ना. नाही बाई, आताच तर चहा पिऊन राहिलो, आणि आताच जेवण, आताच काही करत नाही. आणि तिकडे रश्मीने स्वयंपाक केला असन, मग तिचा स्वयंपाक तसाच राहील ना. आता मी तिला चहा करायचं सांगितलं होतं, आणि तिनं काही लवकर आणला नाही, तर मी इकडे येऊन गेलो. मग म्हटलं चला, म्हटलं सुनीच्या हातचा चहा पिऊ म्हटलं. आणि आता जर जेवणही नाही केलं ना तर कात म्हणते, मग मनन करायला लावते म्हणून, खात नाही ना काही नाही म्हणून. बरं, जशी तुमची इच्छा. आता मला माझ्या नवऱ्याची लय आठवण येऊन राहिली. माझ्या नवरा कसाही असो, पण मला कधी एकटं नाही सोडलं. जितक्या दिवस मी माझ्या सासरी राहिली तितक्या दिवस माझ्या नवरा माझ्या मागं घुमत जाय. माझी सासू, माझी ननद एवढ्या काही बेकार नव्हत्या, पण माझ्याच काम करायच्या जीवावर आहे ना, जीवावर यासाठी. आता मला पाहिजे होता आराम, आता येईनं इथं करून नाही दिलं, आणि तिथं करा लागून राहिलं होतं काम, तर माझ्या जीवावर. तर मग काय करू मी? मग येऊन बसली होती मी इथं. आणि इथं आली तर मला असं वाटलं का इथं मला आराम करायला भेटन, पण इथं कायचा आराम? इथं तर आराम हराम झाला. इथं तर जसं काही मोलकरींपेक्षाही जास्त काम घेऊन राहिले मग इकडून. याच्यापेक्षा तर मग सासरच बरं होतं, सासर बरं राहिले. तिथं तरी मग काही ना काही कदर करे. माझ्या नवरा मागं घुमे, मया सगळ्या गोष्टी ऐके, जिथं म्हटलं तिथं ने. आणि इथं तर बस घर. घरातून बाहेर निघाले फुरसत नाही भेटून राहिली. एवढं काम आहे घरात, कसंच करू आता मी करायले. आणि एक फोन नाही, काही नाही. आता माझ्या नवऱ्याचं काम नव्हतं का एखादा फोन लावाले, पण फोनही नाही लावला. जाऊ दे, नाही लावला तर नाही लावला. आता याच्या अगोदर त्यानं मला किती फोन लावले, पण म्या सरळ तोंडानं त्याच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. ते एवढ्यानं मला न्याले आले, माझी सासू आली, इथे आले, पण तेव्हाही मी त्याच्यासोबत काही चांगल्यानं वागली नाही. मग साहजिकच आहे, त्याला राखता येणारच आहे ना. मग कायचे करण ते फोन? जाऊ दे, मीच लावून पाहतो ना फोन. काय करण, 2-3 गोष्टीच ऐकवन ना. इथं काय ऐकून नाही राहिली काय? दिवसभर तर बाबाच्या गोष्टी ऐकून राहिली, आणि आईचं तोंड पाहून राहिली. पण जाऊ दे आता, ऐकवन तर ऐकवन, लावूनच पाहतो फोन काय म्हणते तर. माय बेल तर चालली, पण उचलून नाही राहिलं कोणी. उचलन उचलला वाटते फोन. हॅलो हॅलो, कोण? माय, हे काय मला विसरले काय? कोण म्हणून राहिले? हिच्या मोबाईलमध्ये काय माझा नंबर सेव्ह घेऊन ये काय? अहो, मी बोलून राहिली ना, रश्मी. तुमची रश्मी बोलून राहिली ना. कोण रश्मी? मी गी नाही ओळखत. रश्मी वश्मीले. माय, यायचं गाडीला गरम दिसून राहिली, कसं करू आता? अहो, मी तुमची बायको बोलून राहिली ना. विसरले काय मला एवढा लवकर? विसरण नाही तर काय तर. तुले फोन लावा तू सारख्या सुद्धा बोलत नाही, काही नाही. मग विसरसला पण तुले काय करण, आठवण ठेवून तुही. आणि कायले फोन केला? त्याचं म्हटलं होतं ना का फोन नका लावजा म्हणून मला, आणि आता त्याच फोन केला. काहून निघून नाही राहिलं काय तिथं आता? असे काहून बोलून राहिले तुम्ही? मी तुम्हाला एवढ्या यानं फोन केला,
आणि तुम्ही काहून असे बोलून राहिले बोलासाठी? चांगल्यानं बोला, बोलायचं असेल तर. रश्मी, तू म्हणतो मला चांगल्यानं बोला. जेव्हापासून तू तुझ्या माहेरी गेली तेव्हापासून त्या कधी मला फोन नाही लावला, एकही फोन नाही लावला. म्या तुले कमीत कमी 100 वेळा फोन लावले असन. तुला भेटायला आलो कितीक वेळा, तर तू मला भेटायलाही नाही आली. तुझ्या घरी आलो तुला नाही आले, तरी तू माझ्यासोबत नाही आली. आणि काय करू तुझ्यासोबत चांगल्यानं बोलून? आता तुला तिथंच राहायचं आहे ना, तर तू राही ना तिथं. आणि मी माझ्या इकडे तासजोड पाहतो ना काय आहे तर. तू काही टेन्शन नको घेऊ इकडचं. आणि फोन घेऊन कायले करून राहिली आता? तुझ्या मनच नाही आहे माझ्यासोबत राहिले, तर मग कायले करतो मला फोन घे नाही? काही नको करू फोन. आणि मी तुला नोटीस पाठवून देईन घरी. आणि काय आहे तर तुझं कर. नोटीस? कशाचं नोटीस? कशाचं नोटीस असते? आपण दोघं आता वेगळंच राहू. आता तुझं काही माझ्यासोबत जमत नाही आणि तुला काही मी आवडत नाही. मी हाय डोंबडा आणि तू हाय लय गोरी. आणि तसं काही आपलं निभणार नाही आहे असं मला वाटते. आता काय करतो फालतूच बोलून? जाऊ दे, मी तुला नोटीस पाठवतो. तसे माझ्या आईनं सांगितलं म्हणे आता नाही येऊन राहिली म्हणे, तर काय करतो म्हणे, नोटीस देऊन दे म्हणे. आणि आपण घटस्फोट घेऊन घेऊ. आणि तूही चांगलं सुखानं राह आणि मी राहतो सुखानं. पहिन मग मी इकडे दुसरं लग्न करून घेईन आणि तूही करून घेतो तिकडे दुसरं लग्न. जर सोबत आपलं निघूनच नाही राहिलं तर मग काय करतं? आता फोन घेणे नको लावू. आणि नोटीस येऊन जाईन तुझ्याजवळ. आणि पाय मग त्याच्यावर लवकर सही की देऊन दे, मग आपला निकाल लागून जाते. नाही रुपेशजी, कसे बोलता तुम्ही? नोटीस गिटीस कायले पाहिजे? आणि कायले असे करून राहिले तुम्ही? असं नका करू. काय करू आणि काय नाही करू हे मी स्वतःचं पाहून घेईन. तुले इथं याचं नाही आहे. आणि आता मी थकलो. तुले फोन लावलोही थकलो आणि तुले बोलूही थकलो आणि तुले भेटायला येऊ थकलो. आता मी सीमा पार झाली म्हटलं सहनशक्तीची. आता मी काहीच सहन नाही करू शकत तुझं. आता तू तिथंच राह. तुझ्या मायबापाची इथंच गमते. तू तिथंच राह आणि मी माझ्या घरी राहतो. आता तू टेन्शन नको घेऊ आणि मी टेन्शन नाही घेत. पण रुपेशजी. बस रश्मी, आता ठेवून दे फोन. आता मला काही तुझ्यासोबत बोलायचं नाही आहे. ठेव लवकर फोन. हो ना, येईन तर फोन ठेवून दिला. आणि कायचं नोटीस म्हणे? वेगळं राहायचं म्हणते आता मी पाहिजे नाही म्हणते. आता कोणाला सांगू? आई, अरे देवा, ही गोष्ट म्हणजे लवकरात लवकर आईला सांगा लागन. वेळ निघून जाईल त्याच्या पहिले आईला सांगून दे तुम्ही. हे कसं झालं आणि काय झालं हे सगळं माझ्याच्यानं झालं. आता वेळ नाही जाऊ देत मी. आता लवकर आईला सांगतो. आई ऐक तर. काय झालं रश्मी? एवढं घाबरायले काय झालं? कायले घाबरून राहिली एवढं? काय झालं सांगतो खरी? आई कसं सांगू मी? मी रुपेशजीला फोन केला होता आता. तर रुपेशजीनं म्हटलं मला का म्हणे तेले वेगळं राहायचं आहे म्हणते. ते मला घटस्फोटाची नोटीस पाठवून राहिले. घटस्फोट? काय बोलतो तू रश्मी? हो आई, मी त्यांना फोन केला होता आता. आणि मी त्यांच्यासोबत चांगल्यानं बोलत होती. पण ते म्हणे तू तुझ्यासोबत बोलायचं नाही आहे म्हणे. आणि मला घटस्फोट पाहिजे म्हणे. मी नोटीस पाठवतो म्हणे घरी. अरे देवा, कसं होईन ह्या घराचं? एक पोरगं बाहेर चाललं गेलं आणि दुसऱ्या पोरीवर हे असं संकट. कसं करू आता मी? अरे 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 अरे, आता माझी पोरीची तर जिंदगीच खराब होऊन जाईल जर घटस्फोट झाला तर. अरे देवा रे. म्हणे बोलतो म्हणे. आणि जेव्हा तिच्या मागं घुमून राहिलो होतो तर तेव्हा मला घास नाही टाकला तिनं. नीरा मॅटसारखा तिला फोन लावत जाऊ मी. तिच्या गावात चालतो तिला भेटाले. तेव्हा एकही वेळा आली नाही ती मला भेटाले. तिले माझ्या आईला घेऊन न्यायला गेलो का येऊन जाईन म्हणून. आता तरी येऊन जाईन, तेव्हाही नाही आली ते. आणि काय करू तिला घरात ठेवून मी आता? जेव्हा तिला पाहिजेच नाही मी, तर मग काय करू आणून तिले? सांगा आता. नवरा डोंबडा आहे म्हणे, पसंत नाही आहे म्हणे नवरा तिले. आणि घरात तिला काम आहे म्हणे. मग आता कायले फोन करून राहिली? आता मी डोंबडा आहे तर गोरा तर काही होऊन नाही जाईन मी. आता पहिन ते गोरा आणि नाही राहायचं आहे तर. तेव्हा मोठं तिले डोंबडा वाटून राहिलो होतो. आता काय यल पाडाले फोन लावून राहिली मध्ये. आणि पहा मग मित्रांनो, असं दिलं मग उत्तर मी रश्मीले. बरोबर दिलं ना? आणि तुम्हाला माझं उत्तर कसं वाटलं तर सांगा मग कमेंट करून. आणि तुम्हाला जर आमची व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलवर एक मस्त कमेंट करा. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. पहा तुम्ही रश्मीचा धिंगाणा कसा करतो तुम्ही. लय माजल्यासारखी करून राहिली होती. लय वेळा फोन लावले पण आली तर नाहीच ते. आणि माझ्या आईली पाठवलं तिनं, खाली हात पाठवलं. माझी आई गेली होती ना तिला न्यायालय, तर आली नाही म्हटलं ते. आता तर तिला मागंच घुमवतो मी. पाच तुम्ही फक्त आता. भेटू मग पुढच्या एपिसोडमध्ये. तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या.